नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि काल मी जी डाळ भिजत घातली होती दाल खिचडीसाठी ती एक्स्ट्रा राहिली होती, तर ती मी रात्रभर भिजत ठेवली आणि आता मी त्याचे डोसे करणार आहे। सो नक्की बघा ते कसे होतात आणि जर नीट झाले तर नक्की तुम्हाला रिकमेंड करेल की त्याचे डोसे तुम्ही नक्की तयार करा। आणि आज मार्केटमध्ये वगैरे पण जायचं आहे, मंदिरात जायचं, सगळं मी तुम्हाला व्लॉगमध्ये नक्की दाखवणार आहे। सो स्टे कनेक्टेड। तुरीची डाळ, मुगाची डाळ, मसुराची डाळ आणि तांदूळ हे सगळं समप्रमाणात एक एक वाटी घेतलं, स्वच्छ धुवून घेतलं आणि रात्रभर ते मी भिजत ठेवलंय। आणि आता ते सकाळी छानपैकी मी ग्राइंड करून, ज्या प्रकारे आपण इडलीचं बॅटर करतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करायचंय। कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आणि ह्याच्यामध्ये मी सोडा वगैरे असं काहीच टाकणार नाहीये, फक्त चवीपुरतं मीठ टाकणार आहे। आणि ह्याच्यासोबत खायला मी नारळाची म्हणजे ओल्या नारळाची मस्तपैकी चटणी केलेली आहे। सो हे कॉम्बिनेशन पण खूप छान लागेल असं मला वाटतंय, पण सक्सेसफुल झालं तरच तुम्ही ट्राय करा। सो इथे मी मस्तपैकी पॅन गरम करत ठेवलेला आहे। सुरुवातीला अगदी थोडंसं पीठ घेऊन मी डोसा तयार केला, पण तो व्यवस्थित झाला विदाऊट सोडा। आणि आपण रात्रभर त्याला असं ग्राइंड करून पण ठेवलं नव्हतं, सकाळी ग्राइंड केले आणि लगेच आपण डोसे तयार करायला घेतो आणि फक्त त्याच्यामध्ये मीठ आहे। थोडा वेळ मी ठेवून दिलं, त्यानंतर त्याला तेल लावलं आणि डोसा व्यवस्थित बऱ्यापैकी झाला। आणि त्यांना मी बिलकुल सांगितलं नव्हतं की काल दाल खिचडीसाठी आपण ज्या डाळी भिजवल्या होत्या त्या ज्या एक्स्ट्रा राहिल्या त्याच्यामुळे आपण ते हा प्रकार करतोय। त्याच्यामुळे त्यांना मी खायला देणार आणि डायरेक्ट विचारणार आहे, कारण जर असं सांगितलं ना की असं डाळींचं आहे तर ते खाणारच नाही। सो बघूया आता त्यांना कसं वाटतं। आणि डोसा मस्त झाला, एकदम जाळीदार झालाय, म्हणजे सक्सेसफुल झाली ही रेसिपी। तुम्ही सुद्धा ट्राय नक्की करा। तर इथे बघू शकता मी पुढचे पण काही डोसे तयार करून घेतले आणि त्यांना दिले टेस्टला, तर बघूया त्यांना कसे लागतात। सांगा मला टेस्ट करून कसा आला सांगा मला। तो काल दाल खिचडीच्या डाळी आहेत ना, त्या उरल्या होत्या, त्याचं केलंय। हो का, मस्त झालं। 6 hours later. मार्केटमध्ये आली आणि पाऊस आलाय, मला पणत्या घ्यायच्या होत्या थोड्याशा, त्या मी घेतल्या आणि आता मी चालले मंदिरात, पटकन जाऊन येते। मंदिरात येऊन बसलेच आहे, आता मी चालले पूजा करायला। मंदिर किती छान सजवले। छान दर्शन घेतले आणि आज गर्दी पण नव्हती ना, गर्दी पण नव्हती, नाहीतर कोपिनेश्वरला गर्दी असते। आणि आता आम्ही चाललोय घरी। पाऊस आलाय आणि आम्हाला थांबायला लागलं एका ठिकाणी, कारण खूप जास्त पाऊस आहे, गाडीवर जाऊ शकत नाही। ज्या ठिकाणी मी थांबले ना तिथे छान मस्त कानातले ते तुम्हाला दाखवते, मस्त आहेत ना, हे छान वाटतं मला, वेगळे आणि हे पण मस्त आहेत।
हे पण छान आहे. मार्केटमध्ये फिरणं पण जायचं नाही मला आता वाटतंय. पाऊस पडला ना थोडासा जरी लगेच जाणार आम्ही घरी. कारण खूपच जास्त पाऊस पडतो. काय शॉपिंग करणार या पावसामध्ये. घ्यायचं होतं मला 2-4 वस्तू पण आता ते काय पॉसिबल वाटत नाही. A few moments later. हे काय म्हणता? टाकणार मी टाकणारच आहे हे. आता बघ तू का असते म्हणजे आधी पण केलं होतं काय? काय म्हणून असायची जायची काय झालं? कधीपासून जायचं मला वाटतं IKEA मध्ये पण कधीतरी सीझन असेल तेव्हा ते सगळं आणत असतील. हा ना. आणि वस्तू मग काय उपयोग हा कारण मोस्टली लोक तिथे खाण्यासाठीच जातात. कारण काही काही मी बघते ना खाण्यासाठीच जातात लोक म्हणजे स्पेशली. वा वा वा. अरे का हसता त्याला लागला असेल की तिथे. काय काय घेतलं? नाहीये तिथे पैसे. A few moments later. तर आता घरी आलोय आणि सँडविच खाऊन आलोय त्याच्यामुळे जास्त भूक नाहीये. तरी पण माझ्यासाठी भाकरी करणार आहे मी एक आणि त्यांच्यासाठी चपाती. आणि आज मी करणार आहे शेंगदाण्याचं पिठलं त्यांच्यासाठी. मला नाही आवडत इतकं. सो चल बघूया मी कसं करते शेंगदाण्याचं पिठलं. तुम्ही बोला रोजच्या ब्लॉगमध्ये रेसिपीज देतेस पण तर पाऊस पडतो त्याच्यामुळे काय करणार आता आम्ही 1-2 दिवसात गावाला जाऊ. मग तिथले छान छान ब्लॉग मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. मग काहीतरी वेगळं तुम्हाला पण बोर नाही होणार. सो आज मी शेंगदाण्याचं पिठलं दाखवते पटकन. ते पण तुम्ही बघा. आणि सकाळी डोसे पण बघितलेले आहेत. ठीक आहे सहन करा. तर आज हे साहेब प्रकट झालेत किचन मध्ये आणि लोणचं करतात. त्याच्यामध्ये टाकले हिरवी मिरची आणि लिंबू कापलाय आणि हळद टाकली त्याच्यात. आणि अजून काय टाकणार आहेत? लिंबू पिळून पण टाकलाय. ओके. अजून काय टाकायचंय का त्याच्यामध्ये? ओ माय गॉड शेफ. माझी इथे शेंगदाण्याच्या पिठलाची तयारी. शेंगदाण्याचं पिठलाची तयारी चालू आहे. आणि इथे याच्यामध्ये आता मीठ टाकलंय ना. झालं फोडणी बिडणी काय द्यायची तडका नाही. तर अशा प्रकारे इथे आमचं इन्स्टंट वालं लोणचं तयार झालेलं आहे. तर ठीक आहे चला आता आपण शेंगदाण्याच्या पिठल्याची तयारी करूया. तर इथे मी थोडासा कूट, जास्त नाही घ्यायचा आहे, थोडासा कूट घेते. बस झाला माझ्या मते घेतलेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे लसूण. आणि सगळं लसूण म्हणजे छोट्या पाकळ्यात 7-8 पाकळ्या छोट्या लसूण टाकलाय. त्यानंतर आपण हिरवी मिरची टाकूया त्याच्यामध्ये. मिरची 2 घेतल्यात मी कारण त्याच्यामध्ये पाणी पण टाकायचं आहे नंतर.
आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि हे मस्त ग्राइंड करून घेते मी आता. तर इथे मी छानपैकी ते ग्राइंड करून घेतलंय. लसूण, मिरची आणि शेंगा अशा प्रकारे छानपैकी ग्राइंड केलंय आणि आता आपण त्याच्या फोडणीची तयारी करूया. आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया तेल आणि थोडंसं गरम करून देऊया, कारण काल गरम नव्हतं केलं तेल मी दाल खिचडी करताना. गरम झाले का बघूया. नाही झाले अजून. हे तसं शेंगदाण्याचं पिठलं म्हणजे आपण ती उपवासाला आमटी करतो ना, थोडं तसंच आहे. 1-2 थोडीशी पद्धत वेगळी आहे. पण इकडे खूप खातात, म्हणजे माझ्या सासरी. तर इथे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं, मोहरी. यार अजून गरम नाही झालं. छानपैकी जिरं, मोहरी तडतडली की त्याच्यात कांदा टाकायचा आहे. मी छोटासा कांदा घेतला आहे इथे, कारण थोडंसंच करणार आहे मी. आणि हा कांदा आहे ना छान परतून घ्यायचा, म्हणजे आपण नॉर्मल भाजीला जसं परततो तसा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे. 12 seconds later. इथे छानपैकी कांदा परतून झालेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. ती पण छान परतून घ्यायची आणि तिखटपणा येण्यासाठी आपण मिरची ऑलरेडी टाकलेली आहे वाटणामध्ये. सो आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हे जे आपण ग्राइंड करून घेतलं त्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचा कूट आहे. सो आपण ते ह्याच्यामध्ये टाकूया. सो आपल्याला थोडंसं पाणी टाकावं लागणार आहे याच्यामध्ये. छान उकळी आली ना की त्याचा कलर चेंज होईल. त्याच्यामध्ये पाणी टाकूया आपण थोडंसं पाणी. त्यानंतर 1 चमचा मीठ. एवढं मीठ टाकते मी, 1 चमचा. मिक्स. उकळी आली की आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर. हे अशा प्रकारे असतं शेंगदाण्याचं पिठलं, जे चपाती सोबत खातात. भाकरी सोबत खातात की नाही डोंट नो. मी माझ्यासाठी काहीतरी पटकन होईल असं करणार आहे. तर थोडी उकळी आल्यावर आपण याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर. तर इथे छान उकळी आली, आपण त्याच्यामध्ये टाकूया कोथिंबीर आणि आपलं शेंगदाण्याचं पिठलं तयार आहे. एकीकडे माझी चालू आहे चपाती आणि आज मी दाखवते की जेवणामध्ये काय काय आहे. म्हणजे 2 आयटम तर तुम्हाला आता कळलेच आहेत, अजून काय काय करते ते दाखवते. A few moments later. मला करते मी इथे भाकरी. चपाती झाली आहे त्यांची आणि हे पिठलं आणि माझ्यासाठी भाजी करते. तर हे आहे आजचं त्यांचं जेवण, शेंगदाण्याचं पिठलं आणि चपाती. ते जेवतील ते. आणि मी खाणार आहे भाकरी आणि पटकन भाजी होईल असं काहीतरी करते, कारण मला नाही आवडत शेंगदाण्याचं पिठलं. बघूया. मी माझ्यासाठी केलेत हे पावट्याचे दाणे फ्राय. कालचे उकडलेले थोडेसे राहिले होते ना, मग तेच लसणावरती आणि मसाल्यावरती फ्राय केले आणि भाकरी खाणार. आणि अशी भाजी मला आठवड्यातून 3-4 दिवस दिली तरी सुद्धा मी खाऊ शकते. फक्त उकडलेले दाणे असे मसाल्यावर आणि लसणावरती फ्राय करायचे, खूप छान लागतात आणि ते भाकरी सोबतच मस्त लागतात. सो मी हे आता जेवणात सगळी कामं माझी झालेली आहेत. आज काही जास्त भांडी नव्हती. आणि चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आणि उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.